हेलो स्टूडेंट, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल मुंबई वाले सर गाइज। आज के वीडियो में हम लोग यहाँ पे बात करने वाले हैं हमी पत्र म्हणजेच अंडरटेकिंग फॉर्म किस तरह से भरा जाएगा इसके बारे में। तो जैसे कि गाइज आप सभी को पता है 11th ऑनलाइन एडमिशन का प्रोसेस स्टार्ट हो चुका है और जिन बच्चों को यहाँ पे एडमिशन लेने का है तो उनको अपना रजिस्ट्रेशन पार्ट 1 एंड पार्ट 2 का फॉर्म फिलिंग का प्रोसेस कंप्लीट करना पड़ेगा। तो इसमें गाइज पार्ट 1 का जो प्रोसेस है उसमें कुछ जगह पे आपको डॉक्यूमेंट अपलोड करने के हैं। अगर आपके पास अभी ये डॉक्यूमेंट अवेलेबल नहीं रहेंगे तो आप लोग को यहाँ पे अंडरटेकिंग फॉर्म दॅट इज हमीपत्र भरावे लागेल। ओके, तर हे हमीपत्र कसे भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर हे फाईल तुम्हाला याचं 11th ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल। ती डाउनलोड करून घ्या। डाउनलोड करून याच्यामध्ये त्याची प्रिंट काढून घ्या। ओके, आणि प्रिंट काढल्यावरती त्याच्यावरती तुम्हाला मॅन्युअली भरायचं आहे। जसं प्रवेश अर्ज क्रमांक मीन्स तुम लोग जो लॉगिन कर रहे हो उसका एक नंबर आया रहेगा, जो भी नंबर है 39 वगैरह जो भी समथिंग वो वैल्यू नंबर यहाँ पे इंसर्ट करने का। नंतर विद्यार्थ्यांचे नाव, मूळ जात प्रवर्ग, अर्ज केलेली जात प्रवर्ग। जसं की मी तुम्हाला ॲडमिशनचा जो पार्ट 1 फॉर्म आहे तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची मूळ जात आणि ॲडमिशन ज्या ह्याच्यामध्ये पाहिजे ते ओके दोन्ही सेम राहू शकतं किंवा वेगळे पण राहू शकतं। अन्य आरक्षण लाभ घेण्यात असल्याचा प्रकार म्हणजे कुठल्या मायनॉरिटी वगैरे हे सगळं असेल किंवा अल्पसंख्याक खाली आहे तसं तुम्ही याच्यामध्ये काय घेणार असाल तर ते। मी खाली स्वाक्षरी करणारा अर्जदार विद्यार्थी डॅश शहर या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये मीन्स तुम्ही कुठे आहात, मुंबई पुणे वगैरे जिकडे असेल तिकडचे इथे तुम्हाला टाकायचं आहे। ओके, आता बघा तुम्हाला याच्यामध्ये जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्याच्यापुढे राईट टिक करायचे आणि जे प्रवेशावेळी करणार आहात ते त्याच्यापुढे तिथे राईट टिक करणार आहात। ओके, जसं 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला दैट इज़ लिविंग सर्टिफिकेट, अगर आपके पास अभी रहेगा तो पहले कॉलम में यस करके उसको अपलोड कर दीजिए। अगर नहीं रहेगा तो पहले कॉलम में आपको क्रॉस करने का है और दूसरे कॉलम में आपको राइट टिक करने का है। ओके, आणि नंतर लिहायचं आहे नंतर अपलोड करणार आहे। ओके, 10वीचे गुणपत्रक जसं परत एकदा तुमच्याकडे असेल तर तुम्ही बट ऑब्वियस असेल तुम्ही ऑनलाईन पण करू शकता तर यस आणि नसेल तर नो असं करायचं आहे। जातीचा दाखला, दाखला प्रमाणपत्र म्हणजे स्वतःचे किंवा वडिलांचे। आता याच्यामध्ये तसंच आहे, जर तुमच्याकडे स्वतःचे नसले तरी वडिलांचे तुम्हाला आत्ताच अपलोड करावे लागेल तर त्याच्यापुढे यस टाका आणि जर तुमचं स्वतःचं नसेल तर नो टाका आणि प्रवेशावेळी तुम्ही यस टाकणार आहात। नो म्हणजे क्रॉस करा आणि यसला राईट टिक करा। ओके, त्याचबरोबर जर समजा तुम्हाला NCL सर्टिफिकेट असेल तर त्याच्यासाठी पण सेम करायचं आहे। हे उत्पन्नाचं असतं। ओके, नंतर अन्य आरक्षण प्रमाणपत्र अजून पण काय असतं, काही जणांना NOC वगैरे लागते तर ते तुम्हाला इथे यस नो असं टाकायचं आहे। ओके, आणि अल्पसंख्याकांचं ते स्वयंघोषणापत्र असतं ते पण। ओके, तर अशा प्रकारे हे सगळं करून तुम्हाला इथे तुमची तारीख टाकायची आहे, तुमचं नाव आणि सिग्नेचर आणि तुमच्या पालकांचं नाव आणि सिग्नेचर करून तुम्हाला हा फॉर्म त्या पार्ट 1चा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे। ओके, तर ऐसा हा आहे फॉर्म। सेम फॉर्म आपको नीचे इंग्लिश में भी मिल जाएगा। जहाँ पे भी आपको अपने पास डॉक्यूमेंट है वहाँ पे अपलोड कर रहे हो वहाँ पे राइट टिक कर लीजिए, जो डॉक्यूमेंट बाद में अपलोड करने वाले हैं उसके ऊपर क्रॉस टिक कर लीजिए। ओके, एंड देन जैसे मैंने कहा कि अपना नेम सिग्नेचर, पेरेंट्स नेम सिग्नेचर और डेट यहाँ पे डाल के इस फॉर्म को वहाँ पे अपलोड कर दीजिए। तो इस तरह से गाइड्स आपका ये जो हमी पत्र मीन्स अंडरटेकिंग फॉर्म है भरने का है। आई होप कि ये आपको समझ में आ रहेगा। अगर ऐसा रहेगा तो चैनल को सब्सक्राइब कर दीजिए, चैनल को फर्स्ट टाइम विजिट कर रहे हो तो, एंड अपने दोस्तों के बीच वीडियो को शेयर करना मत भूलिए। थैंक यू।